नमस्कार, आपल्या हॅपीनेस चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट अळूच्या कंदाची म्हणजेच अरबीची मसालेदार भाजी. चला तर मग वेळ न घालवता पाहूया अळूच्या कंदाची म्हणजेच अरबीची मसालेदार भाजी कशी बनवायची. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, सर्वप्रथम मी अळूचे कंद स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याची साल काढून असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले. हे पहा असे. हे तुकडे पुन्हा पाण्यात धुवून घेऊन पूर्णपणे शिजेपर्यंत उकडून घेतले. अळूचा कंद कधीही कच्चा किंवा अपुरा शिजलेला खायचा नाही, हे लक्षात ठेवा. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. आता कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल घालूया. चला तर मग आता कढई चांगली गरम झाली आहे. आता यात 2 चमचे तेल घालूया. तेल चांगले गरम झाले की आता त्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालूया. मोहरी चांगली तडतडली की त्यात बारीक चिरलेला लसूण घालूया आणि बारीक चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया. लसूण चांगला लालसर झाला की आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा असा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया. हा कांदा असा छान लालसर होईपर्यंत परतला गेला आहे. आता यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घेऊया. ही सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम आचेवर करायची आहे. टोमॅटो आता चांगला मऊ होईपर्यंत शिजला गेला आहे. आता यात पाव चमचा हळद घालते आहे मी. पाव चमचा गोडा मसाला, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट. हे सर्व घालून मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया चांगले.
आता मसाला व्यवस्थित परतून झाला. गॅस थोडा बारीक करूया आणि यात उकडलेले आळूचे कंद घालूया, म्हणजेच अरबी. आपण सर्व यांना अरबी या नावाने जास्त ओळखतो. आता हे सर्व मिश्रण घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. मैत्रिणींनो, हे सर्व मिश्रण हलवताना हे कंदाचे तुकडे सुटणार नाही, त्याची अवश्य काळजी घ्यायची. अतिशय हळूवार पद्धतीने हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचे. तर पहा मैत्रिणींनो, अशी ही आपली आळूच्या कंदाची मसालेदार भाजी आता तयार झाली आहे. आता गॅस बंद करू आणि ही भाजी एका बाउल मध्ये सर्व करूया. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खायला खूपच छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली ते कमेंट मध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपी सोबत. धन्यवाद.